मराठा आरक्षण आणि त्यानंतरच्या एका वेगळ्या आंदोलनाची अब की बार गाव तिथे उमेदवार अशी घोषणा आता मराठा समाजाने दिलेली आहे आणि त्या दृष्टीने मराठा समाजाने आक्रमक आंदोलनही सुरू केलेत। मराठा समाजाने आता गावागावात येणाऱ्या नेत्यांना विरोध करायला सुरुवात केली आहे। दुसरीकडे मनोज जरांगे पाटलांनी आता संवाद दौरा सुरू केला आणि त्यामुळे मराठा समाजाने एक नवं आंदोलन सुरू केले का अशी चर्चा रंगायला लागली आहे। मराठा आरक्षणावरून गावागावात वातावरण तापलं। अब की बार गाव तिथे उमेदवार लोकशाहीचा अधिकार आहे ना का केस करणार आहेत उभारून म्हणून पण घरातून एक राहिल्यावर तुम्ही काय करणार आहे? स्वतंत्र मराठा आरक्षणाचा कायदा झाला असं वाटलं आरक्षणाचा तिढा सुटेल, पण आरक्षणाचा प्रश्न आणखीनच तीव्र झालाय। मनोज जरांगे पाटील ओबीसीतून आरक्षणावर ठाम आहेत। स्वतंत्र आरक्षण कोर्टात वैध ठरेल का यावर प्रश्न उपस्थित व्हायला लागले आणि याचसाठी जरांगे पाटलांनी आपला एल्गार कायम ठेवलाय। पण हा एल्गार ऐन निवडणुकीत राजकारण्यांना बाधण्याची शक्यता निर्माण झाली आहे। त्याचं कारण म्हणजे मराठा समाजाची अब की बार गाव तिथे उमेदवार अशी घोषणा। प्रत्येक गावातून आता मराठा समाजाने अनेक उमेदवार देण्याची घोषणा केली आहे। त्यासाठी बैठकांचं सत्र गावोगावी सुरू आहे। सातारा आणि बीड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत प्रत्येक गावातून 2 उमेदवार उभा करण्याचा निर्णय मराठा समाज बांधवांनी घेतला आहे। बीडमध्ये या संदर्भात बैठक झाली। या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। आता अशाच पद्धतीने लोकसभेच्या इतर मतदारसंघात देखील उमेदवार उतरवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो असं सूचक विधान मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा केलं आहे। आता 34 झालेत म्हणजे आणखी लय लांब राहिली नाही का? एका याच्यातून 50-50 हजार फॉर्म व्हायचे। कुठं निवडणूक घेतो मग टाक गोदावरी बॅलेट पेपर पण घरातून एक राहिल्यावर तुम्ही काय करणार आहे? तेवढी ऐपत असेल लोकांकडं, नाही तर काढतील कर्ज उचली घेऊ पोरांच्या न्यायासाठी, काही करतील जातील ते। घरागणीस एक भरल्यावर तर एका जिल्ह्यातच 70,000 फॉर्म व्हायला लागले। ते ईव्हीएममुळे लवकर निकाल लागत होता, आता ह्याचा तर बरंच उशीर होईल। आता फॉर्म तर भरावं लागते ना आधी त्यांना, ते नंतरचा इशारा राहिला। बरोबर, मताच्या निवडणुकीवर आणि मतावर डोळा ठेवून असे तकलादू निर्णय आणि घेऊन लोकांना फसवण्याचे अनेक उद्योग यापूर्वीही या सरकारने केलेले आहेत। जर हा असा निर्णय मराठा समाजाने घेतला असेल तर आमची मराठा समाजाला विनंती असणार आहे, तुम्ही अशा पद्धतीनं उमेदवार उभे करण्यापेक्षा जो मराठा समाजाच्यासाठी आडवा येतो आहे त्याला आडवा करण्यासाठी मतदान करा। एक प्रकारची हाईप केलेला इश्यू येतो। आता मराठा समाज पूर्णतः सरकारच्या आरक्षणाबरोबर आहे, फक्त आता मी म्हणजे मराठा समाज असा काही लोकांचा भ्रम झालेला आहे। मी सांगेल ते ऐकलं सरकारने ऐकलं पाहिजे, मी सांगेल ते मराठा समाजाने मान्य केलं पाहिजे, असं नाही चालणार। एकीकडे गावोगावी उमेदवार देण्याची तयारी मराठा समाजानं सुरू केली आहे, तर दुसरीकडे लोकप्रतिनिधींना आता गावात येण्यापासून मज्जाव सुरू केला आहे। पंढरपूरच्या रांजणी गावात अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे यांना गावकऱ्यांनी अडवून गावाबाहेर काढले। माढा लोकसभेचे खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांच्या वाहनांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांनी गाजर टाकून निषेध केला। उत्तर सोलापूरच्या कोंडी ग्रामस्थांनी भाजपसह मित्र पक्षांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आणि तशी शपथही घेतली आहे। यांच्यासारखे नेते भारतीय जनता पक्षामध्ये आहेत तोपर्यंत या पक्षाच्या उमेदवाराला अथवा यांच्या पक्षाशी युती करणाऱ्या पक्षाच्या कुठल्याही उमेदवाराला आम्ही मतदान करणार नाही। एकीकडे मराठा समाजाने आता टोकाची भूमिका घेतली आहे, तर दुसरीकडे जरांगे पाटलांच्या निशाण्यावर फडणवीस कायम आहेत। मनोज जरांगेंच्या आरोपांवर छगन भुजबळांनी मात्र जरांगेंना डिवचलंय। दुसरा एक असा डाव रचलाय तसा दिसतोय अंदाज की त्यांच्या कार्यकर्त्याकडून माझ्यावर हल्ला घडून आणण्याच्या तयारीत, म्हणूनच मी बाहेर पडलो। कोणता कार्यकर्ता येतो ना त्यांचा हल्ला करायला ते बघतो, कारण हे जर खोटं असेल तर ह्यो प्रयोग त्यांना बहुतेक संभाजीनगरलाच करायचा होता। महिलाच्या आडून लपून इकडं आम्हाला सांगायचे छत्रपतींचे विचार तुम्ही घेऊन चालताय, महिलांचा आदर केला पाहिजे आणि इकडं महिला पाठीका
मग काय करायचं तर याच्यावरती हल्ला घडून आणा एखादा. चाललोय मी आजपासून बाहेर. तुमचे कार्यकर्ते कुठं अडवायचं सांगितलं ना तुम्ही त्यांना, हल्ला करायचा सांगितलं ना माझ्यावरती, बघतो मी पण. कोण त्याचा घात करेल आणि काय तुम्ही त्याचं घेऊन बसला. तो एका क्षणाला हॉस्पिटलमध्ये असतो, हां, परत तिकडं अंतर्वाली सराटीला धावतो, परत म्हणतो मी हे करेन, परत म्हणतो माझ्या छातीत कळ, परत चालला हॉस्पिटल. काय त्याचं घेऊन बसलेलं आहे काय. तर झालं आता त्याचं सगळं ते नाटक जे आहे हे सगळ्या महाराष्ट्राच्या लक्षात आलेलं आहे, सर्व समाजाच्या लक्षात आलेलं आहे आणि सर्व जे राज्यकर्ते जे आहेत त्यांच्या लक्षात आलेलं आहे. प्रसिद्धीची सुद्धा एक नशा चढते आणि ती कधीच तेवढी प्रसिद्धी न पाहिलेल्या लोकांना ती अधिक चढते. एकीकडे आरोप प्रत्यारोप आणि दुसरीकडे गावोगावी आंदोलनाची दिशा ठरवली जाते. त्यामुळे लोकसभेत नेमकं काय होणार, अबकी बार गाव तिथे उमेदवार हे मराठ्यांचं आंदोलन कुणाला भोवणार आणि कुणाला फळणार हे पाहणं औत्सुक्याचं असेल. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.